मी शरणानंद तिवारी, उपविभाग प्रमुख दावडी। आज आमच्या परिसरामध्ये शंकरगडमध्ये आग लागली। सुमारे 10च्या दरम्यान आग लागलेली आहे। ती आग म्हणजे चिंदी गोडाऊन होतं तिथे आणि प्लास्टिकचा काहीतरी साठा तिथे जमलेला होता। तसे आमचे काय कार्यकर्ते तिथे राहतात, जसं नीरज, धीरज आणि दीपक यांनी मला फोन केला की आमच्या परिसरामध्ये आग लागलेली आहे। तसं मी आमचे विधानसभा अध्यक्ष श्री सागर दुबे यांना फोन केला। त्यांनी तातडीने फायर ब्रिगेडला फोन केलं, जेवढे पण आपले जवळपासचे फायर ब्रिगेड होते त्यांना फोन केला आणि त्यांना आगीवरती नियंत्रणासाठी त्यांनी भरपूर त्यांना प्रेशर केलेलं आहे। पण मला मी हे सांगायला सर्वात जास्त इच्छुक आहे की आमचे जे कार्यकर्ते आहेत धीरज, नीरज आणि दीपक, त्यांनी त्या जागेवरती MSCBला फोन करून, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे MSCBला, कारण आग जी आहे ना, ते आपण आग सध्या चिंदी आग आपण बुजू शकतो, पण इलेक्ट्रिक आगमध्ये आपण काही करू शकत नाही। पण नीरज आणि धीरज, दीपकने जे म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर दाखवलाय ना, तो खूप मोठा होता। त्या लोकांनी लगेच MSCBला फोन केला आणि ती लाईट जी परिसरामध्ये ती कट करून घेतली। मी त्यासाठी धीरज, नीरज, दीपकचा खूप आभारी आहे की त्या लोकांनी बरेचशा लोकांचा इथे जीव वाचवलेला आहे, की त्यामुळे आपल्या परिसरामध्ये मोठी जी घटना घडणार होती ती थांबलेली आहे। तसंच मी आमचे जे नगरसेवक आहेत कुणाल पाटील, त्यांना पण फोन केलेला होता। ते दुर्दैवाने बाहेर होते, पण त्यांनी मला भरपूर आश्वासन दिले। त्यांनी MSCBला, त्यांनी फायर ब्रिगेडला फोन करून सर्वांना ते मेसेज दिलेला आहे की जे आहे ते तुम्ही तिथे आग जी लागलेली आहे ती कशी पण तुम्ही थांबून घ्या। आणि दादांनी मला आश्वासन दिलं की मी उद्या सकाळी तिथे येणार आहे आणि मी टोटल काय असेल त्याची मी पाहणी करणार आहे। आणि मी सर्वात जास्त म्हणजे मी आमचे नगरसेवक कुणाल पाटील आणि आमचे जे युवा नेता श्री सागर दुबे यांच्या मी खूप आभारी आहे की त्यांनी या परिसरामध्ये जे तत्परता दाखवली आहे आणि फायर ब्रिगेडला फोन करून, पोलीस स्टेशनला फोन करून आणि लोकांचा जीव वाचवलाय, त्यासाठी मी सागर दुबे आणि कुणाल पाटील साहेबांचा आभारी आहे। धन्यवाद।